सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल इव्हॅल्युएशन आणि रिसर्च सेंटर तर्फे मी स्वतः, माझे सहकारी श्रीयुत मकरंद बेलसरे, डॉक्टर नारायण देशपांडे आणि सौ वृषाली संत यांच्यातर्फे मी आपले सर्वांचे स्वागत करतो. इथे मला काही माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि अधिकाराने पण काही व्यक्ती दिसत आहेत, त्यांना मी विशेष अभिवादन करतो. आणि ज्यांच्यामुळे मी आज या स्टेजवर उभा आहे, या केंद्रामध्ये उभा आहे, त्यांचे हे इथले प्रकल्प प्रमुख श्रीयुत सुहास देशपांडे यांचे मी विशेष आभार मानतो. आणि हा विषय आपण सुरुवात करूया. आजचा विषय आहे आभा मंडळाचे विज्ञान. थोडा नवीन शब्द वाटतोय का? मला सांगा, ऑरा शब्द किती लोकांना माहिती आहे? हात वरती करा. हो, खरंय, ऑरा शब्द फार पॉप्युलर आहे. आपण अजून एक शब्द बघूया आभा मंडळाच्या विज्ञानाला, स्पंदनशास्त्र. तुमच्यापैकी बरेच जण म्हणतात की मंदिरात गेल्यावर इथे खूप छान व्हायब्रेशन्स आहेत बरं का, मला खूप आनंद होतोय. स्पंदनशास्त्र, व्हायब्रेशन सायन्स म्हणजेच आभा मंडळाचं विज्ञान आहे. ऑरा शास्त्र त्याचा उपभाग आहे असं मी म्हणेन, कारण मुळात ऑरा हा शब्द सायंटिफिक नाही आहे. का नाही ते आपण पुढे बघणार आहोत. छायाप्रभा शब्द बहुतेक सर्व आयुर्वेदाचार्यांना माहिती आहे, कारण चरक संहितेमध्ये 7व्या अध्यायात हा शब्द आहे, छायाप्रभा. आपल्या ऋषीमुनींचा तो ऑरा फोटोग्राफीसाठीचा दिलेला शब्द आहे. छाया म्हणजे तुमच्या शरीरातील नकारात्मक व्याधीग्रस्त भाग, आणि प्रभा म्हणजे संतुलित व्याधीमुक्त भाग. आणि तेच आपण आज ऑरा फोटोग्राफीमध्ये बघतोय. आणि त्याच्यासाठी आपल्याला सूक्ष्म देहाची ओळख करून घ्यावी लागते. इथे योग वर्ग चालत असल्यामुळे मी विचारणार नाही की तुमच्यापैकी कित्येकांना 7 प्रमुख चक्र, 3 प्रमुख नाड्या आणि 5 पंचकोशाची नावं माहिती आहेत. मला वाटतं बऱ्याच लोकांना ती माहिती असावीत, बरोबर? म्हणून मी काय तो प्रश्न तुम्हाला विचारणार नाही. पण याची आज आपण पुराव्यानिशी ओळख करून घेणार आहोत. आपण जे बघतो त्याला आपण भौतिक देह म्हणतो, स्थूल देह म्हणतो, इंद्रिय देह म्हणतो. त्याला आयुर्वेदाने अन्नमय कोश म्हटलेला आहे. आणि ह्या अन्नमय कोशाची बहुतेकांना ओळख आहे, कारण बरेच जण आपला चेहरा आरशात 10 वेळा तरी बघतात. त्यांना सूक्ष्म शरीराची अनुभूती नाहीये. का नाहीये हे पण आपण बघणार आहोत. आणि मला तर असे काही सायंटिफिक तज्ञ भेटलेले आहेत की अहो डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे का हा भौतिक देह किती ऍडव्हान्स आहे, किती रक्त फिरतं, किती हृदय आयुष्यभर पंप करतं, किती आमचे डोळ्याचं पिक्सल आहे जे कॅमेरामध्ये पण नाही आहे, असं वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर मला एवढा प्रगत ऍडव्हान्स भौतिक देह मिळालेला आहे तर मला सूक्ष्म शरीराची काय गरज आहे. त्याच्यासाठी थोडंसं वैदिक विज्ञान आणि त्यातलंही वैदिक शरीर शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आपण तो बघणार आहोत. तर पहिला शब्द घेऊया, आभा मंडळ. आ म्हणजे अधिक, भा म्हणजे भास्कर
आणि मंडळ म्हणजे क्षेत्र. त्या सूर्यग्रहणाच्या वेळी जेव्हा ते चंद्रबिंब पूर्णपणे सूर्यबिंबाला कव्हर करतं, तेव्हा जी फोटोग्राफी होते ती ह्या वलयांसाठी होते. हे वलय किती लांब, किती किलोमीटर जातात त्याच्यावर असते. आणि तोच भाग आपल्या प्रत्येकाच्या डोक्याभोवती हे ऊर्जा वलय आहे आणि ते बघता येतं. त्याच्यातून तुमच्याबद्दलची अनेक माहिती मिळते. तुमच्या मागच्या जन्मातल्या कर्मफळामुळे तुमचा हा जन्म सुखकर आहे की खडतर आहे हे सांगता येतं. आपले ऋषीमुनी, आपले उच्च प्रतीचे सद्गुरू जेव्हा आपल्याकडे बघतात तेव्हा आपला भौतिक देह बघत नाहीत, ते इथे बघतात या भागावर आणि सगळी आपली माहिती घेत असतात. आज तेच तंत्रज्ञान वापरून आपण प्रत्येकाचं ऊर्जा वलय बघू शकतो. आणि हा विषय सूक्ष्म देहाचा काही फक्त आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नाही आहे. अनेक संस्कृतीमध्ये त्यांना त्यांच्या भाषेमधली नावं आहेत. काही नावं सांगतो. याला काही लोकांनी ही सगळी सिव्हिलायझेशन्स आहेत, सांस्कृतिक आहे, त्याच्यामध्ये यांची ही नावं आलेली आहेत. म्हणजे हा अभ्यास आपल्या प्राचीन ऋषीमुनींचा होता आणि तो सगळ्या जगभर पसरलेला होता. नंतर आपल्याला आभा मंडळाचे विज्ञान याची व्याख्या समजून घ्यावी लागेल. ऑराची व्याख्या देता येत नाही, कारण आमच्याकडे मुंबईत ऑरा नाईट क्लब पण आहे, ऑरा रेस्टॉरंट आहे, ऑरा ज्वेलरी शॉप आहे, ऑरा तुमचं आवडतं शारी शॉप पण आहे. म्हणून ऑरा हा शब्द सायंटिफिक होऊ शकत नाही. त्याला आपल्याला जर्मनीने शब्द दिलाय बायोफिल्ड. आपल्या शरीराभोवती असलेलं आपल्यापेक्षा मोठं, ज्याच्या फुटबॉल सारखं ज्याच्या आपण मधोमध आहोत, त्याला बायोफिल्ड हा शब्द दिलेला आहे. आपलं विद्युत चुंबकीय क्षेत्र ते कसं निर्माण होतं खूप खोल अभ्यास आहे, पण मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. आपल्या सर्व शारीरिक, मानसिक, भावनिक क्रियांमुळे विद्युत संवेदना निर्माण होतात. यामुळे मानवी शरीराभोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होत असते. त्याला मानवी ऊर्जा क्षेत्र म्हणतात. यालाच ऑरा किंवा बायोफिल्ड असे म्हणतात. हे शरीरातील ऊर्जा कणांच्या म्हणजे बायोफोटॉनच्या उत्सर्जनामुळे होते. हे उत्सर्जन आपल्या दृष्टीच्या क्षमते पलीकडे असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. या संकल्पनेचा अभ्यास करणे, प्रत्यक्ष बघणे आणि पुरावा सादर करणे हे आभा मंडळ विज्ञानाचे प्रमुख संशोधन कार्य आहे, जी गेली आम्ही 10-11 वर्ष करत आहोत. याच्यामध्ये थोडीशी कल्पना येण्यासाठी आपल्यापेक्षा मोठा आपल्या भोवती एक फुटबॉल आहे आपल्या ऊर्जेचा, आणि तो ह्या प्रकारे बघता येतो. मी सगळं जे बोलणार आहे त्याचे पुरावे देणार आहे. आणि हा सगळा अभ्यास थोडासा गुरुकुल पद्धतीने काही सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मी केलेला आहे आणि आज तो तुम्हाला पुराव्यानिशी मी प्रस्तुत करत आहे. सुरुवात करताना मला काही पुस्तकं वाचावी लागली. त्यातलं सगळ्यात महत्वाचं पुस्तक भारतीय गूढ विद्या, स्वामी दत्तावधूत. 102 पानावर ते म्हणतात की तुमच्याकडे एक मोठा कंदील आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी ज्योत आहे जो अगदी प्रखर प्रकाश देते आहे, पण त्याच्या भोवती जी काच आहे ना, त्या काचेवर इतकी काजळी पसरली आहे की तो प्रकाश बाहेरच दिसत नाही. आणि तुम्ही कधी कधी म्हणतात नाही तो कंदील बंदच आहे बरं का. तशी आपली स्थिती आहे. आपले अनेक जन्म झालेले आहेत, लाखो, पण आपण कुठल्याही जन्मात हा अभ्यास करायचा टाळतो. आणि म्हणून
आपल्या कुंडलीचा प्रकाश सुद्धा आपल्याला जाणवत नाही. तेव्हा सूक्ष्म शरीराचा अभ्यास हा आपल्या सगळ्या सायन्सचा गाभा आहे आणि म्हणून तो व्यवस्थितपणे शिकून घेण्याचं आज आमच्या इन्स्टिट्यूट तर्फे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपण बघाल की आपली प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धत, आपल्यापैकी कोणाला रेकी हा शब्द माहित असेल तर 5000 वर्षापासूनचा उपलब्ध आहे, दाखले आहेत. त्यावेळेस MRI नव्हता, सोनोग्राफी नव्हती, पेट स्कॅन नव्हते, पण पेशंट कॅन्सरच्या लास्ट स्टेज पासून सुद्धा बरा केला जायचा. आणि आपण हे कसं करत होतो? बहुतेक सगळ्या आयांना माहित असेल की त्यांनी आपल्या बाळाची कधी ना कधी दृष्ट काढलेली असते. काही बघितलेलं नसतं, काही दिसत नसतं डोळ्यांनी, पण माझं बाळ आज खेळत नाही आहे, माझं बाळ आज झोपत नाही, माझं बाळ आज जेवत नाही, कोणाची तरी वाईट ऊर्जा नजर लागली आहे आणि मग ती घेते मीठ मोऱ्या, पुटपुटते, काहीतरी बाळाभोवती ओवाळते आणि 2 तासात ते बाळ खेळायला लागतं. याचा अर्थ असा की काहीतरी ऊर्जाचा, नकारात्मक ऊर्जेचा परिणाम त्या बाळावर झालेला आहे. आणि आपल्या ऋषीमुनींनी ही परंपरा ठेवल्यामुळे ती पिढ्यानं पिढ्या आज हे सुरू आहे आणि आज सगळ्या माता आपल्या बाळांची दृष्ट काढतात आहे. पण आमच्या सेंटरमध्ये आलेल्या लोकांना, मग ते वयाचे 70 त्यांचं वय असो की 50 असो, आम्ही त्यांना दृष्ट काढायला लावतो. इतका याचा अभ्यास आहे. नंतर आपल्याकडे अनेक सत्संगात जे जाणारे लोक आहेत, त्या कुटुंबाची काही समस्या असेल, कुटुंबामध्ये काही व्याधी असतील, कुटुंबावर काही संकटे असतील, तर ते सद्गुरू सांगतात, तुम्ही ना गणेश याग करा, तुम्ही ना मला वाटतं दत्त याग करून बघा एकदा, तुम्ही एकदा चामुंडी यज्ञ करा. हे काय आहेत माहितीये का? आपले प्रायश्चित्त विधी आहेत, आपल्या मागच्या जन्माच्या कर्मफळाचे भोग कमी करण्यासाठी आहेत. आणि ही सुद्धा एक चिकित्सा आहे. त्याच्यानंतर श्रीफळ. बरेच लोक मंदिरात जाण्यापूर्वी पेढे आणि श्रीफळ घेतात, तिथे ठेवतात आणि काहीतरी विनंती करतात, बाबा माझं असं संकट आहे, माझं अशी जॉबची गरज आहे, माझं असं लग्न मुलीचं होत नाही, वगैरे वगैरे वगैरे. ते श्रीफळ ठेवतात. तुमची ती प्रार्थना त्या योग्य शक्तीला जात असते. पण तुमच्या मागे जर तुमचे कर्माचे खूप उंच डोंगर असतील तर ती प्रार्थना काही फलित होत नाही. पण हा विधी सुद्धा आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही हे सेंटरची स्थापना केली तेव्हा काही उद्दिष्ट घेऊन सुरू केली. ते उद्दिष्ट मी तुम्हाला सांगतो. प्राचीन चिकित्सा आणि उपचारांच्या नियोजनासाठी वैदिक विज्ञानाची ओळख करून देणे, वैदिक शरीरशास्त्राचा मानवी शरीरशास्त्राशी असणारा संबंध पुराव्यानिशी सादर करणे, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, तुमची योगा थेरपी व इतर ऊर्जा उपचार म्हणजे रेकी, प्राणिक हिलिंग, मॅग्नेट थेरपी, नंतर पुष्प औषधी, टेन्स, अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर यांना निदान आणि उपचारांच्या नियोजनासाठी मुख्य प्रवाहात आणणे. आज अलोपॅथीच्या निदानासाठी बऱ्याच वैद्यकीय चाचण्या आहेत, पण छायाप्रभा आयुर्वेदाची शाखा, जिला आज आपण 100% ऑरा फोटोग्राफी म्हणू शकतो, प्रतिबंधात्मक निदानासाठी अधिक प्रगत तंत्रज्ञान आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा, अदृश्य ऊर्जा किंवा सूक्ष्म शरीर अधिक सहजपणे आणि वारंवार अभ्यासासाठी दृश्य स्वरूपात दाखवल्यामुळे काही आमचे बुद्धिजीवी लोक मानतील की हो,
हे ऋषीमुनींचं विज्ञान खरं आहे आणि आज विदेशात त्याच्यावर जो संशोधन चालू आहे त्याला त्यांनी सुपर सायन्स, अतिप्रगत सायन्स म्हटलेलं आहे. सगळी गर्दी इकडे असते. अहो काय सांगू, 8 तास ऑपरेशन चाललं माझ्या डोक्यावरचं ऑपरेशन, त्याचंच कौतुक असतं. पण आयुर्वेद असं म्हणतो की थोडीशी जीवनशैलीकडे लक्ष द्या. डोकं दुखतंय तर ऍसिडिटी झाली आहे का, की आपण अपचन झालंय का, थोडासा आत्मसंवाद साधा. पण वेळ नसतो, लगेच क्रोसिन गोळी घेऊन टाकतो आपण. तेव्हा जीवनशैलीबद्दल जास्त अभ्यास करायची गरज आहे. आणि आमचा जो काही प्रवास झाला या 11 वर्षामध्ये, त्या संस्थेची थोडीशी ओळख करून देतो. ठाण्यामध्ये आहोत आम्ही. साधारण 2013 मध्ये सेंटर सुरू केलंय. 2350 लोकांपेक्षा जास्त आता आमच्याकडे लोकांनी स्कॅन करून घेतलेलं आहे. प्रत्येकाचे आपण जवळजवळ 40 ते 50 फोटोग्राफ्स करतो. कारण तुमचा जो ऑरा आहे हा फुटबॉल सारखा आहे, तुमच्या भोवती, तुमच्या आरपार आहे. त्यामुळे मला जर तुमचं पूर्ण ऊर्जावलय बघायचं असेल, तुमचं बायोफिल्ड बघायचं असेल, तर तुम्हाला मी 2दा 360 अंशातून फिरवतो आणि फोटोग्राफी करत असतो. म्हणून तुमच्या प्रत्येकाचे 40 ते 50 फोटोग्राफ्स होतात आणि म्हणून ही संख्या 85,000च्या वरती आहे. जनजागृतीसाठी साधारण 230 व्याख्यानं झालेली आहेत. 2 दिवसाची प्रशिक्षण अभ्यासक्रम घेतो. कार्यशाळा 36 आहे, जिथे आम्ही स्कॅन सुरू करून सायन्स सेंटर सुरू केलेले आहेत. त्याचा अनुभव 6 केंद्राचा आहे आणि सादर केलेले संशोधन पत्र आतापर्यंत 6 आहेत. हे काही माझे आंतरराष्ट्रीय परिषदेतील पेपर्स आहेत. हा विषय आयुर्वेदाचा असल्यामुळे अनेक आयुर्वेद कॉलेजेसमध्ये हा विषय मी मांडतो. हल्ली होलिस्टिक हिलिंग म्हणून एक मेडिकल कॉलेजमध्ये विषय होऊ घातलेला आहे आणि त्यांना जाणीव झाली आहे की आपण ज्या पेशंटला सांगितलं की आता आमच्याकडून प्रयत्न थांबलेले आहेत, तुम्ही पेशंटला घरी घेऊन जाऊ शकता, नातेवाईकांना बोलवू शकता. असे काही पेशंट्स जेव्हा 6 महिन्यांनी त्यांच्या समोरच उभे राहतात तर त्यांना कधी कधी भीती वाटते. अरे आपण ज्या पेशंटला सांगितलंय त्या पेशंट आज बरा झालेला आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे आज मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा मी या विषयावर त्यांना तोंड ओळख देतो की बाबा तुमच्याकडे सूक्ष्मदेहाचा अभ्यास नाही आहे, पण आपल्या ऋषीमुनींनी याचा अभ्यास केलेला आहे, तो तर एकदा समजून घ्या. अर्थात मी दत्त संप्रदायामधला असल्यामुळे अनेक आमचे हेडक्वार्टर्स जे आहेत दत्त संप्रदायातले, तिथे हा विषय मांडलेला आहे. आणि म्हणून हा विषयाची जनजागृती करण्यासाठी किंवा नीट समजून घेण्यासाठी मी 2 दिवसाची कार्यशाळा पण करतो. याच्यामध्ये अनेक डॉक्टर्स, IT प्रोफेसर्स, डीन कॉलेजेसचे हीलर्स हा विषय नीट समजून घेतात. कारण आतापर्यंत हा विषय फक्त पुस्तकातून शब्दांच्या माध्यमातून कळत होता, पण आज आपण प्रत्येक चक्राचे फोटो दाखवू शकतो, जे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर मी प्रगत अभ्यासक्रम घेतो, ज्याच्यामुळे तुम्हाला हे टेक्निक कसं वापरायचं, त्याचं सॉफ्टवेअर कसं वापरायचं, पेशंटची काय तयारी करावी लागते, ज्याच्यामुळे आपण हे फोटोग्राफ्स घेऊ शकतो, हा सगळा अभ्यास आणि इंटरप्रिटेशन. तुमच्यासमोर एखाद्या व्यक्तीचं सूक्ष्म शरीर ठेवल्यावर फोटोमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीला न विचारता त्या व्यक्तीबद्दल सांगता आलं पाहिजे. कारण तुमचं ऊर्जा शरीर तुमचं भौतिक शरीर चालवतं. रेकी प्राणिक हिलिंग मध्ये आपण काय करतोय, आपण सूक्ष्म शरीराला ऊर्जा उपचार देतोय. आपण त्या सूक्ष्म शरीरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतोय आणि सकारात्मक ऊर्जा पोहोचवतोय आणि म्हणून भौतिक शरीरामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येते. असो, त्याच्यानंतर हा डेटा एवढा मोठा आणि हा विषय
आता युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी तिघांनी निवडलेला आहे आणि खूप छान पेपर्स प्रेझेंट केलेले आहेत त्यांनी इंटरनॅशनल फोरमवर. आणि आमच्या संशोधनात केंद्रातर्फे या संशोधनावर इतकं अचूक डेटा आम्ही जमा केला की याच्यावर आम्हाला पेटंट मिळालेलं आहे. जगातलं हे पहिलं पेटंट आहे सूक्ष्म शरीरावर आणि याच्याबद्दल अनेक लोकांची चांगली प्रतिक्रिया मला मिळाली. याच्यामध्ये आपण काय करतोय, तुमच्या भौतिक शरीराची फोटोग्राफी करतोय, पण तुमचं भौतिक शरीर आम्हाला दिसणार नाही. आम्हाला फक्त तुमच्या ऊर्जा शरीर बघता येईल, ते पण इतक्या विविध रंगामध्ये. ही व्यक्ती कोण आहे तुम्ही ओळखू शकणार नाही. इतकं याच्यामध्ये गोपनीयता आहे, सूक्ष्मता आहे. आणि याच्यावरून आम्हाला 60 चक्र, नंतर तुमच्याभोवती असलेलं ऊर्जा वलय आणि 14 प्रमुख नाड्या बघून तुम्हाला काय त्रास अगोदर झालेला आहे, बरं हा त्रास म्हणजे भौतिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक त्रास काय आहे हे पण सांगता येतं. पुन्हा 6 महिने ते 2 वर्षात तुम्हाला आजार कुठे होणार आहे याच्याबद्दल पण सांगता येतं. आणि ज्या लोकांनी आमचा सल्ला मानला नाही त्यांना कसं बरोबर काही महिन्यांनी, काही वर्षांनी त्रास झाला त्याचे पुरावे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ज्या केंद्रामध्ये मी हे बोलतोय पहिल्यांदाच, त्या स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये असताना सप्टेंबर 1893 मध्ये जगाला सांगितलं, पूर्वेकडील वैदिक विज्ञान म्हणजे आपल्याकडचं अध्यात्म आणि पश्चिमेकडील तंत्रज्ञान याचा संगम मानव जातीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. आणि आज आपल्याकडचं अध्यात्म म्हणजे चक्र, नाड्या, ऊर्जावाहक नाड्या, पंचकोशाचा अभ्यास आणि विदेशातलं क्वांटम फिजिक्स, पराभौतिक शास्त्र याचा योग्य पद्धतीने आम्ही त्याचं एक संबंध शोधून काढला. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हे टेक्निक, ही सगळी माहिती देता येते. हे स्वामी विवेकानंदांनी किती वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, 125 वर्षापूर्वी. असो, एक उदाहरण देतो. या व्यक्तीचं हे हृदय चक्र आणि हे ओव्हर ऍक्टिव्ह आहे, जास्त सक्रिय आहे. त्याच्यामुळे त्याला भ्रम होत असतो की मी जे बोलतोय, मी जे विचार करतो तोच खरा, बाकी सगळे चूक. त्याला जर आपण 15 मिनिटं मेडिटेशन करायला लावलं तर आपल्याला बघता येतं की ते चक्र संतुलित झालेलं आहे. असं प्रत्येक चक्राचा आपल्याला प्री आणि पोस्ट पुरावा देता येतो. म्हणजे तिथे झालंय असेल का, मग काय करूया, मग कसं कळेल, हा प्रश्नच येत नाही. आणि आमच्या टेक्नॉलॉजीमुळे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सांगितलं आयुर्वेद शास्त्राला की तुम्ही जसं म्हणता की तुमचं नाभी चक्र शिफ्ट झालं डावीकडे किंवा उजवीकडे आणि म्हणून तुम्हाला आज पचनाचे आजार आहेत, आम्ही सांगितलं पहिल्यांदा की तुमचं विशुद्धी चक्र सुद्धा डावीकडे किंवा उजवीकडे सरकतं. आणि मग तुमचे प्रॉब्लेम्स, जीवनात अपयश, भावनिक अस्वस्थता आणि संघर्षात, तुमचा जो संघर्ष चालू असतो मनात आणि बाहेर, विशुद्धी चक्राचा संबंध आहे. आणि म्हणून हे चक्र सुस्थितीत करणं म्हणजे त्याची काहीतरी प्रगती घडून आणणं इतका सोपा फॉर्म्युला आहे हा. नाभीचक्र सुद्धा सरकतं हे आयुर्वेदाला माहिती आहे, पण आपण त्यांना नवीन माहिती दिली आहे. एखादा मुलगा आहे तो 8 वर्षाचा, आईचा पदर सोडत नाही, इतका भित्रा, अभ्यास करत नाही, सगळ्याची भीती वाटते. त्याचा स्कॅन केल्यावर पहिला प्रश्न विचारला, हा पोटात होता तेव्हा तुमचा काय प्रॉब्लेम होता? त्या आईने सांगितलं, मी गरोदर असताना एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी मी रडले नाही. सगळा प्रभाव, सगळी दूषित ऊर्जा या बालकामध्ये असणार आहे.
अनेक आहेत, मी थोडंसं काही सोडतो कारण मला बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहेत. तुमचं एखादं योगासन याच्या सूक्ष्म देहावर कुठल्या नाड्यावर कुठल्या चक्रांवर परिणाम होतो हे सुद्धा दाखवता येतं. मी उदाहरणासाठी जेव्हा कोरोना होता तेव्हा आम्ही सेंटर आमचं बंद होतं काही काळ, तेव्हा हे वशिष्ठासन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हा दाब देताय. तुमच्या या हातामध्ये जवळजवळ 6 मेरिडियन्स आम्ही म्हणतो, तुम्ही त्याला ऊर्जावाहक नाड्या म्हणतात, त्याच्यावर प्रभाव पाडून तुमची लंग कॅपॅसिटी आणि हार्ट कॅपॅसिटी वाढवता येते. आज असं विधान केलं जातं की भारतातल्या लोकांना संशोधनाची आवड नाही, कारण त्याला लागणारा खर्च, त्याला लागणारं एक डिव्होशन आपल्याकडे नाही आहे, जे विदेशामध्ये आहे. वास्तविक सगळं विज्ञान आपलं आहे, पण अप्लिकेशन त्यांच्याकडे आहे. हे सॉफ्टवेअर सुद्धा मला युकेतून घ्यावं लागतं डॉलरमध्ये. आपल्याकडे ही पिढी तयार व्हायलाच पाहिजे. आणि तुमच्या समोर तर स्वामी विवेकानंदांचा आदर्श आहे. असो, विदेशात मात्र याच्यावर प्रचंड संशोधन आहे. MSc फिजिक्स, MSc बायोलॉजी, MSc बायोकेमिस्ट्री, MSc ॲस्ट्रोफिजिक्स, ही सगळी मंडळी याच्यावर काम करतात आहे. आणि तिथे सुद्धा 75 वर्षापूर्वी याला एक ढोंगी, खोटे आणि काल्पनिक विज्ञान म्हणत होते. पण या लोकांनी आशा सोडली नाही, काम करत राहिले आणि आज तिथले लोक याला सुपर सायन्स म्हणतात. मी तुम्हाला 1-2 त्याचे पुरावे दाखवणार आहे. याचा उपयोग या तंत्रज्ञानाचा कितीतरी गोष्टीमध्ये करता येतो. हे एक मंदिर आहे विजयवाड्याजवळ, राजराजेश्वरीचं मंदिर आहे. आम्ही तिथे दर्शनाला गेलो कारण त्याच्या जवळच आमचं एक सेंटर आहे. आम्ही गेलो तिथे, तुम्हाला हे गर्भगृहात मूर्ती दिसते देवीची आणि बाहेर श्रीयंत्र आहे, त्याच्यावर रोज कुंकुमार्चन होत असतं. तुम्ही जर तुमचं आज्ञाचक्र याच्यावर ठेवलं तर ते संतुलित होतं, असे तिथले मठाधिपती मला सांगत होते. आणि म्हणे हे मी नाही सांगत आहे, माझ्या अगोदरचे मठाधिपती ते पण हेच सांगत होते. मी ऐकलं आणि आदल्या दिवशी ज्यांचं स्कॅन केलं होतं त्यांच्यामध्ये ज्यांचे दूषित आज्ञाचक्र होते त्यांना घेऊन गेलो. तिथे 3 मिनिटं प्रत्येकाला आज्ञाचक्र ठेवायला लावलं त्या श्रीयंत्राच्या टोकावर आणि पुन्हा जाऊन स्कॅन केला. त्यांचे आज्ञाचक्र संतुलित झालं होतं. हे पुरावे मी जेव्हा त्यांना दिले ते म्हणाले, आतापर्यंत आम्ही फक्त सांगत होतो, आता मी पुरावे दाखवू शकतो. म्हणजे आपण तंत्रज्ञान घेऊन त्याच्यावर संशोधन करणं खूप गरजेचं आहे. ऑरा आपण नेहमी बघतो, देव देवता, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु, काही मूर्त्या या आता 5व्या-6व्या शतकातल्या आहेत आणि त्यांच्या सुद्धा भोवती ऊर्जा वलयाचा प्रकार दाखवला गेलेला आहे. पण आपण कधी विचारच करत नाही. अहो छान आहे, खूपच छान रंगीत आहे बरं का, त्याच्या पुढे आपलं काही अभ्यास जात नाही. हा सगळा अभ्यास छायाप्रभा किंवा आभामण्याच्या विज्ञानामध्ये येतो. पण मी जसं म्हणालो, ऑरा शब्द हा अतिशय चुकीचा आहे, पण भयंकर पॉप्युलर आहे आणि भयंकर ग्लॅमरस आहे. तुम्ही सांगितलं की इथे ऑरा फोटोग्राफी होते 100 रुपयात, बाहेर रांग लागते. कारण जे आपल्याला बघितलेलं नाही ते बघायला मिळते याचाच आनंद असतो. ते किती खोटं आहे माहीत नसतं. आणि आज आमच्याकडे मी सांगितलं 2350 लोकांचा स्कॅन आहे. त्याच्यामध्ये काही सद्गुरू आहेत, काही खूप उच्च कोटीचे साधक आहेत. त्यांचा ऑरा बघून असं लक्षात येतं की बापरे, यांनी काय साधना केलेली आहे, त्यांची काय उच्च स्थिती आहे. आज त्याला पुरावे देता येतात. मी तुम्हाला सांगू शकतो, हे ऑरा स्कॅन नाहीत, हे ग्राफिक आहेत आणि तुम्हाला इंटरनेटवर हेच पिक्चर जास्त दिसणार आहे आणि ही तुमची शुद्ध फसवणूक आहे. पण मग लोकांना प्राचीन विज्ञानाबद्दल इतका निरुत्साह काय आहे? काही लोक त्याला पुराणातली वांगी म्हणतात.
का तर ते अदृश्य आहे, त्याचा काही पुरावा नाही, प्रयोगशाळेत काही सिद्ध करता येत नाही. अशा लोकांना मी नेहमी एकच प्रश्न विचारतो, एखादं फळ पिकलं तर ते झाडावरून खालीच पडतं सरळ, इकडे जात नाही तिकडे जात नाही. ते मला उत्तर देतात, काय डॉक्टर, चौथीतला मुलगा पण सांगेल की ते गुरुत्वाकर्षण शक्तीने खाली पडतं. मग माझा पुढचा डायलॉग असतो, गुरुत्वाकर्षण शक्ती मी बघितली नाही, तुम्ही बघितली आहे का? नाही म्हणे, आम्ही पण नाही बघितली. पण म्हटलं आता तुम्हाला सांगतो, आपलं पृथ्वीवरचं जे वजन आहे प्रत्येकाला माहिती आहे, ते न दिसणाऱ्या ग्रहांवर किती असणार आहे याचा तक्ता तयार आहे म्हटलं. म्हणजे कोणीतरी या अदृश्य विज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यासाठी योग्य तंत्रज्ञान, योग्य उपकरण तयार केलेलं आहे. हे मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं. पण अजून एक ठिकाणी आपण चूक करतो. आपल्यापैकी बरेच लोक पारायण करतात. ही सगळी धार्मिक पुस्तक आपल्याकडे असतात, पण आपण ती पारायण करायची म्हणून 3 दिवस किंवा 7 दिवसात संपवतो. या सगळ्यामध्ये सूक्ष्मदेहाचा अभ्यास आहे. माझं आवडतं पुस्तक जे आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, 18व्या अध्यायात 1320 ते 1350, 700 वर्षापूर्वी त्याच्यात असं लिहिलेलं आहे की मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते, त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. प्राणमय चैतन्यात संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्याचे भौतिक दुःखाचे निवारण होते. याचा अर्थ असा की तुम्ही जी रेकी देताय, तुम्ही जी काही ऊर्जा उपचार करताय, तुम्ही काही योगासनं सांगताय, तुम्ही काही ॲक्युपंक्चर घेताय, तुमच्या सूक्ष्म शरीराला बरं केलं जातं आणि म्हणून तुमचं रोगाचं निवारण होतं, औषधाशिवाय. असो, त्याच्यानंतर 1950 साली किर्लियन फोटोग्राफी इंट्रोड्यूस झाली आणि त्यांनी सांगितले की हो, तुमचा भौतिक देह नष्ट होऊ शकतो, सूक्ष्म देह नाही. त्याच्यासाठी काही प्रयोग केलेले आहेत, पण मी ते सोडून देईन. किर्लियन फोटोग्राफीने आपल्याला सांगितलं की तुम्हाला तुमच्या शरीरावर येणारी प्रत्येक व्याधी ही अगोदर तुमच्या ऊर्जा शरीरावर बघायला मिळते. आणि आम्ही पण तेच सांगतोय की तुम्हाला पुढे होणाऱ्या रोगाची माहिती आम्ही तुम्हाला आजच देऊ शकतो. आणि म्हणून आपण थोडासा, ज्याला मी वैदिक ह्युमन अनॅटमी, वैदिक शरीरशास्त्र म्हणतो, त्याचा अभ्यास, त्याची थोडीशी ओळख अगदी सहज करून घेऊया. याच्यामध्ये आपल्या सूक्ष्म शरीराचा अभ्यास आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे आपल्या भोवती असलेलं तेजोवलय, ऊर्जा वलय, कांती वलय, काय खूप नाव आहेत त्याला. आणि 7 प्रमुख चक्रांचा अभ्यास, 14 प्रमुख नाड्यांचा अभ्यास आणि पंचकोशाचा अभ्यास. आणि हे माझं संशोधन नाही, पुस्तकात दिलेलं आहे चरक संहितेमध्ये 7व्या अध्यायात, छायाप्रभा या नावाने. आणि म्हणून मी आयुर्वेदाला 5वा वेद म्हणतो. अतिशय प्रगत. तुमच्याकडे सोनोग्राफी आहे, MRI आहे, एक्सरेज आहेत, पेट स्कॅन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शरीरातली पेशीची माहिती मिळते. पण तुमच्या मानसिक धक्क्यामुळे जे काही त्रास होतात ते त्याच्यामध्ये येणार नाही. तुमचे आध्यात्मिक काही गडबडी होतात, त्याच्यामध्ये पण काही लोक लवकर कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी शॉर्टकट करतात आणि मग अर्धवट भ्रमिष्ट अवस्थेत फिरतात. ते त्याच्यामध्ये डायग्नोज होत नाही. आणि मग असे लोक अनेक मेडिकल कॉलेजेस, मेडिकल डॉक्टर्स, हॉस्पिटल्स बदलत राहतात. याचं कारण असं की आपल्या ऋषीमुनींनी ज्याला फक्त अन्नमय कोश म्हटलेले आहे त्याचाच अभ्यास आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून सूक्ष्म देहाची ओळख ही का महत्वाची आहे, एक उदाहरण देऊन सांगतो. आपण एखादं नवीन मशीन घेतलं, एखादं नवीन इन्स्ट्रुमेंट घेतलं, एखादं नवीन गॅझेट घेतलं, तर त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येत असतं, नियमपत्रक. आणि त्यांची अशी धारणा असते की तुम्ही ते मशीन चालू करण्यापूर्वी किंवा त्याचं सील उघडण्यापूर्वी
त्याचं मॅन्युअल वाचावं, त्याच्यामध्ये त्या इन्स्ट्रुमेंटचं, त्या यंत्राची कशी निगा करायची, कसं वापरायचं, कसं त्याला साफ ठेवायचं हे दिलेलं असतं. तुम्ही जर ते पाळलं, थोडासा पेशन्स दाखवून ते अगोदर वाचलं मॅन्युअल आणि त्याप्रमाणे तुम्ही जर ते इन्स्ट्रुमेंट वापरलं तर तुम्हाला ते जास्त आयुष्य साथ देतं. आपल्या सूक्ष्म शरीराचा अभ्यास या आपल्या मानवी जीवनाचं मॅन्युअल आहे, नियमपत्रक आहे. पण बहुतेकाने ते वाचलेलंच नाहीये, म्हणून गडबड होते. असो, मी थोडक्यात तुमचं सूक्ष्म देहाचं कार्य, सूक्ष्म देह खरोखरच आपल्याला गरज आहे का हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या स्थूल भौतिक इंद्रिय देह, ज्याला आपण अन्नमय कोश म्हणतो, त्याच्यातली पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय यांची वाढ व नियंत्रण हा करतो. म्हणजे तुमच्या आईवडिलांसारखे तुम्ही होऊ शकत नाही, जरी डीएनए थेरी आपण ऍक्सेप्ट केली तरी. इथे बघा, सामान्य उंचीच्या दाम्पत्याला किती उंच आणि किती बुटके अपत्य होऊ शकतं. एक गोऱ्या कुटुंबात, युरोपियन कुटुंबाला जुळे होऊ शकतात, एक गोरं एक काळ. एक सुदृढ आई वडिलांना मुलगा जन्माला येतो तर त्याला अपंगत्व असतं. म्हणून आयुर्वेद फार डीएनएच्या भानगडीत पडत नाही. आणि म्हणून मी इथे वाक्य केलेलं आहे, माझा मुलगा माझ्यासारखाच विद्वान होईल. एक मोठी गैरसमज आहे. कारण आपला रंग, आपली उंची, आपलं सगळंच काही आपलं जे आहे ना, त्याच्या मागे आपलं कर्मफळ काम करत असतं. नाही तर सगळ्यांनाच अंबानीच्या घरी जन्माला घ्यायला आवडलं असतं. हो, तसं होत नाही. आपल्या कर्मानुसारच आपल्याला आपल्या आईवडिलांची निवड करता येते. त्यांची सांपत्तिक स्थिती, आर्थिक स्थिती, त्यांची आध्यात्मिक स्थिती आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागते. असो, त्याच्यानंतर दुसरं कार्य काय आहे? आपले पुनर्जन्म कोणाचे होतात? भौतिक देह तर आपण जाळूनच टाकतो. सूक्ष्म देहाचे पुनर्जन्म होत असतात. तो प्रत्येक वेळेस नवीन पंचभूतात्मक देह घेऊन ज्याच्यासाठी तो आलेला आहे, त्याच्या आयुष्यातले उद्देश, त्याच्या आयुष्यात जे काही अपेक्षा, त्याचे काही अनफिनिश्ड जॉब, राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी तो येत असतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचं विचार करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, अभ्यासाची पद्धत ही वेगवेगळी असते. काही व्यक्तीबरोबर लवकर जमतं, काही व्यक्तीबरोबर बिलकुल जमत नाहीत. मागच्या जन्मातले ऋणानुबंध सगळं घेऊन येत असतो आपण. आणि म्हणून आपल्याला या सूक्ष्म देहाचा अभ्यास करावा लागतो. कारण आपलं जे पुनर्जन्म होत असतो तो आपल्या सूक्ष्म देहाचा होत असतो. आणि तिसरं, हा सूक्ष्म देह, या सूक्ष्म सृष्टीची, मग तुम्ही त्याला काही नावं द्या, वैश्विक चैतन्य द्या, कॉस्मिक एनर्जी द्या, काही नावं द्या, त्याच्याशी सतत संपर्कात असतो. आणि म्हणून तुम्हाला गाढ झोपेमध्ये किंवा खूप उच्च समाधी अवस्थेमध्ये, ध्यानावस्थामध्ये, जेव्हा तुमचं जागृत मन शांत होतं, झोपतं, तेव्हा हा संबंध तुम्हाला अनुभवता येतो. आणि म्हणून पंचकोशाचा अभ्यास हा करायला पाहिजे. याचा एकच अडथळा आहे की ते अनेक पुस्तकात दिलंय. त्याच्यामुळे मी हा कार्यशाळा आणि ती प्रगत अभ्यासक्रम मध्ये घेत असतो. आपल्याला 5 कोशाचा अभ्यास आहे. तैत्तिरीय उपनिषद पंचकोशाबद्दल खूप माहिती देतं. आणि आपण मान्य केलेलं आहे पुनर्जन्म संकल्पना. आणि म्हणून मागील जीवनातील कर्मफळे या जन्मातील व्याधी, समस्या, परिस्थितीची निर्मिती करत असतात. उगाच दुसऱ्याला दोष देऊन काही उपयोग नाही. जे आज तुमच्या बरोबर जो काय अन्याय घडतोय असं तुम्हाला वाटतं, तोच अन्यायाचं मूळ कारण आपणच आहोत. हे एकदा तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर मन पण शांत होतं आणि तुमचा ऑरा पण शांत होतो. आणि पंचकोशाचा अभ्यास
हा काही पुस्तक किंवा गाईड वरून होत नाही. याला आत्मगुहा म्हटलेलं आहे. तुमच्या भौतिक शरीर अन्नमय कोशातून तुम्हाला मनोमय कोशात जायचंय, प्राणमय कोशात जायचंय, चक्राची अनुभूती घ्यायची आहे, मग मनोमय कोशात जायचंय, मग काही दुःखद घटना बघायच्या आहेत, त्याला क्षमा करायची आहे, मग तुम्ही विज्ञानमय कोशात जातात, तिथे तुम्हाला काही चांगल्या कल्पनांची जाणीव होते, ती तुम्हाला लिहून ठेवायची, आणि मग तुम्ही आनंदमय कोशात जातात. सूक्ष्म 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 अधिक सूक्ष्म. उदाहरण देतो म्हणजे मग बाकीचा अभ्यास परत कधी करता येईल. हे 2 जुळे मुलं आहेत, मराठी कुटुंबातले आहेत, 4 वर्षाचे. याला आपण अजय म्हणू, याला आपण विजय म्हणू. यांचे आईवडील यांना अनेक डॉक्टरांकडे, अनेक तांत्रिक लोकांकडे घेऊन गेले होते. कारण सांगतो. हा मुलगा फक्त इंग्लिशमध्ये बोलतो. याचे आईवडील मराठी, त्याचा जुळा भाऊ मराठी. हा जेव्हा याच्याशी मराठीत बोलतो, उत्तर तो इंग्लिशमध्ये द्यायचा. आणि म्हणून आईवडिलांना वाटलं की आपल्याला तांत्रिकाकडे जावं लागेल, कारण इंग्लिश माणसाचं भूत याच्यामध्ये शिरलेलं आहे. जेव्हा ते आमच्याकडे आले स्कॅन करायला, स्कॅनिंग वगैरे झालं, मी काही अजून गोष्टी सांगितल्या. मी म्हटलं, खबरदार जर तुम्ही याच्या पुढे कुठल्या डॉक्टरकडे आणि कुठल्या तांत्रिक माणसाकडे जाल तर. याचा मागचा जन्म ख्रिश्चन कुटुंबातला आहे, आणि याचा मृत्यूनंतर जन्माचा वेळ अतिशय कमी असल्यामुळे त्याची मागच्या जन्मातली स्मृती अतिशय तीव्र आहे. तुम्ही बघाल, ते जे तुमची जी बाळ असतात जन्मलेली 3 महिन्यापर्यंत, झोपेतच रडतात आणि झोपेतच हसतात. ते या नवीन जीवनाशी अजून तेवढे कनेक्ट नसते झालात, पूर्वजन्मीची स्मृती असते त्यांना. आणि म्हणून त्यांना मी सांगितलं की यांना अजून 2 वर्षांनी शाळेत जाऊ द्या. आपल्याकडे ज्युनियर केजी, सिनियर केजी, फर्स्ट स्टँडर्ड वगैरे असतं. हा मराठी बोलायला शिकेल आणि हा इंग्लिश बोलायला शिकेल. म्हटलं, पंचकोशाचा अभ्यास हा अशा दृष्टीने महत्वाचा आहे. अन्नमय कोश, भौतिक देह, स्थूल देह, ज्याची गरज आहे बरं का. तुम्हाला जर साधना करायची असेल, तुम्हाला भौतिक देहच लागतो. प्राणमय कोश, ज्याच्यामध्ये आपले चक्र आणि नाड्या आहेत, आणि आपल्याला वाटतं की हृदयाचे स्पंदन, रक्ताभिसरण, नाडीचा वेग, शरीरातील तापाचे नियंत्रण, हार्मोन्स किंवा जे काही आपलं पचन वगैरे चाललंय, हे माझ्या मेंदूकडून सगळं कंट्रोल होत आहे. माझ्याकडे पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम आहे, ऑटोनर्वस सिस्टीम, ती काम करते असं बरेच लोक ठासून सांगतात. पण मी आता तुम्हाला पुरावे देतो. आमच्याकडे अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक कोमामधले पेशंट आहेत. या कोमाच्या पेशंटचा EEG काढला तर तो 0 असतो, सरळ. त्यांच्या बुबळावर टॉर्च फिरवला तर बुबळ हालत नाहीत. त्यांच्या कानाशी फटाका फोडला तर त्यांना काही ऐकू येत नाही, त्यांच्या काही हालचाल नसते. पण रोज रात्री त्यांना दर 2 तासाला लिक्विड द्यावं लागतं नाकातल्या नळीपासून, आणि रोज रात्री त्यांचं युरिन आउटपुट चेक होतं की सगळी सिस्टम बरोबर चालू आहे की नाही. कोण करते ही सिस्टम? कोण रेग्युलेट करते? प्राण शक्तीच्या माध्यमातून आपले चक्र आणि नाड्या करत असतात. आणि कोमामधले पेशंट सगळं ऐकत असतात बरं का. मनोमय कोश, त्या व्यक्तीचं मी काहीच वाईट केलं नाही, पण हा इतका मला त्रास देतोय, हा मला इतका छळतोय. कर्मबंधने, याला इंग्लिशमध्ये कार्मिक अकाउंट म्हणतात. ते तुम्ही मागच्या जन्मापासून घेऊन आलेले असतात, आणि परत तुम्ही त्याला रिॲक्ट करतात. बघून घेईन या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी. तुम्हाला ती शृंखला तोडायची नसते. जन्मोजन्मी के साथी. असो, हा पण अभ्यास मनोमय कोशातून होतो. विज्ञानमय कोश, तुमची जे ट्रम्प कार्ड आहे, तुमची जी विचार पद्धती आहे, तुमचं जे कौशल्य आहे, तुमच्याकडे जी कला आहे, ते तुमच्या मागच्या जन्मातला अभ्यास आहे. आणि म्हणून एखादे वडील आपल्या मुला म्हणतात, नाही मी डॉक्टर झालो, तू पण होतो सुद्धा, पण जबरदस्तीने झालेला असतो तो.
कारण त्याचा मागच्या जन्मातला अभ्यास वेगळा आहे. त्याची आवड निवड त्याच्यावर असते. आणि तुम्हाला एखादा आवडीचा विषय दिला तर तुम्ही फार लवकर प्रगती करतात, कारण तुमचा मागच्या जन्मी अभ्यास झालेला असतो. तो इतकं सरळ आहे. ऋषीमुनींचं विज्ञान अतिशय सोपं पण अतिप्रगत आहे. उदाहरण देतो. हे पिल्लू अजून बसत नाही आहे, पण 15-15 मिनिटं माउथॉर्गन वाजवतंय. हा 3 वर्षाचं पिल्लू स्टेज शो देतो. तबला वादक आहे हा युएसचा पोरगा 7 इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो, तर तुम्हाला वाटतं की अजून ऐकावं. हा रशियन मुलगा सुंदर म्युझिक वाजवतो. हा मुलगा भारतातला. याच्या आई वडिलांना घरी जाऊन विचारलं, का हो तुमच्याकडे खूप तबलाचं कलेक्शन आहे का? तुम्ही सतत तबला वगैरे वाजवत असता का? आणि हा जेव्हा पोटात होता तेव्हा तुम्ही आणखीन तबलाचा रियाज केला का? याच्या आई वडिलांनी ताबडतोब उत्तर दिलं, आम्ही जन्मात तबल्याला हात लावलेला नाही. विज्ञानमय कोशाचं महत्व समजून घ्या. ही सगळी बाळं मागच्या जन्मातलं सगळं कौशल्य घेऊन आलेले आहेत. उदाहरण देतो. आपल्याकडे बऱ्याच वेळा व्हॉट्सअप वर नंबर क्लिप्स येतात, पण आपला अभ्यास नसतो. हे पिल्लू आहे, बोलताही येत नाही, पेनही धरता येत नाही. प्रत्येकाचे हावभाव वेगळे. तुम्हाला काढायला दिलं असतं तर एक खोडरबर संपलं असतं. त्या बाळाने खोडरबर वापरलंच नाही. विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, तुमचं ऊर्जावल आहे. तुमची साधना, गुरुकृपा, स्वास्थ्य, संतुलित व्यक्तिमत्व, खडतर प्रारब्ध, संघर्षमय जीवनचा माहिती तुमच्या ऊर्जा वलयातून मिळते. आणि हाच तुमचा देह जेव्हा तुम्ही साधनेला बसता, ती साधना या भौतिक शरीरात जात नाही, ती सूक्ष्म शरीरात जात असते. त्या चक्रांना ती जागृती देते, ज्याची अनुभूती तुम्हाला होऊ शकते. आणि म्हणून एकदा सूक्ष्म देहाचं महत्व कार्य कळलं की आपण बघूया आभामण्याचं विज्ञान थोडक्यात समजून घेऊया. याच्यामध्ये 3 घटक आहे. तुमच्या भोवती असलेलं विद्युत चुंबकीय क्षेत्र, जे तुमच्या घडामोडीमुळे, तुमच्या विचारांमुळे तयार होत असतं. नंतर 7 प्रमुख चक्र किंवा ऊर्जा केंद्र आणि ब्रह्मरंध्रापासून संपूर्ण स्थूल शरीर पसरलेल्या 72,000 नाड्या. मी तुम्हाला फोटो दाखवला होता. याच्या प्रकारे आपल्या भोवती साधारण 2 हात लांब केल्यावर त्याच्याही पलीकडे एवढा मोठा फुटबॉल आपल्या भोवती आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती जवळ येते, त्या दोघांचं ऑरा मिक्स होत असतो. आणि मग कधी सकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतात. नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं. आणि या विद्युत चुंबक क्षेत्राचा वापर मेडिकल फील्ड करतंय. तुमचे EEG आणि ECG तुमच्या शरीरावर ठेवल्यावर ते हृदय कसं काम करतंय आतमध्ये, त्याला कसं इलेक्ट्रिक इम्पल्स मिळतंय, त्याच्यामुळे त्याच्या भोवती कसं विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होतं, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्हाला ग्राफिक मध्ये बघायला मिळतं. तुमचा EEG आणि हा सगळा अभ्यास, ज्याला आपण बायो इलेक्ट्रिसिटी म्हणतो, त्याच्या खाली आपण करू शकतो. ऊर्जा केंद्र, आपल्याकडे चक्र म्हणतात, विदेशामध्ये याला ऊर्जा केंद्र म्हणतात. अतिशय बरोबर आहे ते. एनर्जी सेंटर्स अक्षरशः इलेक्ट्रोड सारखं काम करतात. त्याच्या अधिपत्याखाली जेवढे अवयव आहेत त्याच्यावर त्यांना ऊर्जा देणं, त्यांना सुस्थितीत ठेवणं, हे चक्रांचं काम आहे. म्हणून एखाद्याचं पोट बिघडलं असेल, त्याच्या लक्षात यायला पाहिजे की त्याचं नाभीचक्र असंतुलित झालंय. आणि मग त्यांनी कॅस्टर ऑइल, तुमचं एरंडेल तेल बेंबीमध्ये 4 थेंब टाकले 5-6 दिवस, त्याचं पोट स्वस्थ होणार आहे. पण तुम्हाला घाई असते, पटकन मेडिसिन घेऊन जाणार तुम्ही.
सप्तचक्रांचे विज्ञान म्हणजे औषधाशिवाय निरोगी आयुष्य आहे. त्याचा फार अभ्यास मी घेणार नाही, पण सांगतो आपले 7 प्रमुख चक्र आहेत. हे 7ही चक्र आपल्याला अशा प्रकारे तुमच्या सूक्ष्म देहावरचे बघता येतात. याच्यामध्ये पृथ्वी तत्वातली चक्र जी आहेत ते तुमचे शारीरिक व्याधी सांगतात, आणि तुमचे जे स्वर्ग तत्वातले चक्र आहेत ते तुमची आध्यात्मिक प्रगती सांगतात. आपल्या चक्रांना मागचा पुढचा भाग आहे, म्हणून तुम्हाला सुद्धा फिरवलं जातं आणि फोटोग्राफी होते. आपले सगळे एंडोक्राइन ग्लँड्स, नलिकारहित ग्रंथी आहेत, त्यांच्यावर संपूर्ण प्रभाव याचा असतो. उदाहरण देतो, ते 1.25 वर्षाचं बाळाला तुम्ही केलं की सू होतेच. का? तर श आणि श हे मूळाधार चक्राचे शब्द आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं मूत्राशय ऍक्टिव्हेट होतं. आपल्या पुण्याला फार मोठा प्रयोग झाला होता. सगळ्या लोकांना, म्हणजे जे काही त्या काय म्हणतो मी त्याला सॅम्पल स्टडी मध्ये घेतलं होतं, सगळ्यांना ब्लड प्रेशरचे बीपीचे मशीन लावले होते, रेकॉर्ड केलं आणि त्यांना फक्त 20 मिनिटं ठ ठ ठ विठ्ठल 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 म्हणायला लावलं होतं. सगळ्यांचे बीपी खाली आले. रेकॉर्डेड आहे ती डेटा तो. असो, हा सगळा अभ्यास आपल्याला चक्रांचा, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे आणि त्यानुसार त्याला महत्व आहे. सहस्त्रार चक्र सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सीचं आहे, मूळाधार चक्र सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सीचं आहे. आपल्या ऋषीमुनींनी मूळाधार चक्रापासून सुरुवात केली, कारण त्यांच्याकडे भरपूर आयुष्य होतं. 7-7 वर्ष एकेका चक्रावर काम केलं. पण आज शॉर्टकट हवा असेल तर आपल्याला सहस्त्र चक्र म्हणजे बॉस चक्रांचा, त्याच्यावर ध्यान केलं तर बाकी सगळे चक्र संतुलित होतात. हा आमचा अनुभव आहे. याच्यावर संशोधन खूप चालू आहे. रोगाचा प्रादुर्भाव चक्रांच्या वागणूक, रंग, चमक, लय, आकार, स्वरूप आणि लवचिकता यामध्ये बदल घडवून आणतो आणि त्यामुळे आपल्याला शारीरिक व्याधीची निर्मिती होते. मूळाधार चक्र, लंबीज, अतिशय महत्वाचं म्हणून मी घेतोय. मूळ आधार, जीवनाचा आधार, अन्न, वस्त्र, निवारा, सभोवतालच्या परिस्थितीशी सामना, संघर्ष यावर मात करून समाधानी जीवन पुढे नेणे, कुंडलिनी शक्तीचे मुख्य बटन व इथून सर्व ठिकाणी शक्ती, ऊर्जा किंवा प्राणशक्ती पुरवली जाते. हे चक्र आम्ही आमच्या स्कॅन मध्ये बघतो आणि तुमच्याबद्दल माहिती सांगत असतो की किती तुम्ही अस्थिर आहात, किती तुम्हाला भीती आहे, किती तुम्हाला वाटतं की उद्या काय होईल माहित नाही. तुमचं मूळाधार चक्र दूषित झालेलं असतं. स्वादिष्ठान चक्र, स्वादिष्ठान चक्र आम्ही बघून तुमचे षड्रूप किती कंट्रोल मध्ये आहे की नाही याच्याबद्दल सांगता येतं. मणिपूर चक्र, मी मुद्दाम ते नावं आणि त्याच्यात देवता घेत नाही, कारण ते सगळ्या पुस्तकात दिलेलं आहे आणि भरपूर पुस्तक आहेत, त्यामुळे ते तुम्ही वाचू शकता किंवा तुमच्या अभ्यासक्रमातही असेल. पण महत्वाचे पॉइंट्स काय ते मी सांगतोय तुम्हाला. मणिपूर चक्र हा आपला प्राणमय कोश आहे आणि जे काही आजकाल चाललेलं आहे वशीकरण, करणी बाधा, ती सगळी या मणिपूर चक्रात बघता येते. अनाहत चक्र हा आपला मनोमय कोश आहे. मागच्या जन्मातल्या बऱ्याचशा कर्मबंधने, काही दुःखद घटना घेऊन आपण जन्माला येत असतो आणि मग आपल्याला अंधाराची भीती वाटते, आपल्याला काहींना पाण्याची भीती वाटते, कारण ते इव्हेंट आपल्या बरोबर आहेत. हार्ट चक्र आपण इथे बघतो आणि तुम्हाला पुढे काय होणार आहे तुम्ही आत्ताच हार्ट चेकअप करून घ्या, याच्याबद्दल लगेच अलर्ट दिलं जातं. विशुद्धी चक्र अतिशय महत्वाचं. तुमच्या या कार्याचं, तुमच्या नोकरीतलं, तुमच्या व्यवसायातलं यश कसं असेल हे सांगू शकतो. आमच्यासाठी ही तुमची पत्रिका आहे, ज्याला हॉरोस्कोप म्हणतो आपण. त्याच्यात ते ग्रह बघतात, आम्ही विशुद्धी चक्र बघतो. ते कुठल्या बाजूला शिफ्ट झालंय याच्यावरून सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगता येतात आणि मार्गदर्शन करता येतं. आज्ञा चक्र, हे चक्र नुसत्या एका चुकीच्या चित्राने दूषित होऊ शकतं, पण लवकर संतुलित होत नाही. बऱ्याच वेळा जो निद्रादाश असतो तो याच चक्रामुळे असतो. नको त्या परिस्थितीमध्ये डोकं घालणं, नको त्या गोष्टी बघणं, त्याच्यामुळे होत असतं. आज्ञाचक्र प्रभुत्व, व्यक्तीचे अधिकार केंद्र किंवा शक्तिस्थान, उत्तम मार्गदर्शक.
म्हणून ध्यानाला महत्व आहे. तुम्हाला इथे काहीतरी थंडावा, काहीतरी प्रकाश दिसलाच पाहिजे, तरच तुमचं ध्यानाचं काही होत आहे. नाही तर बऱ्याच वेळा लोक 20-20 मिनिटं बसून असतात, पण काही फार प्रगती होत नाही. आणि ती व्यक्ती ध्यानात गेली की नाही हे सुद्धा आम्ही स्कॅन करूनच सांगतो. आज्ञाचक्राला दूषित करणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपला विषय नाही हा, तिकडचा आहे. कॉस्मेटिक, आणि ते इम्पोर्टेड म्हणून ते पण केमिकल्सच आहेत. नंतर तुमचे हेअर डाय, किती केमिकल्स आहेत तुम्हालाही माहीत नसतात, पण आमच्या स्कॅनमध्ये ते सगळ्या गोष्टीला झाकून टाकतात. म्हणून आम्हाला केसाला जर डाय असेल तर आम्ही सांगतो की काही दिवस शॅम्पू लावा, त्याचं कमी करा प्रमाण, आणि मगच स्कॅनला या. टीव्हीवरील निरर्थक कौटुंबिक मालिका, काही लोक त्यासाठीच घरीच राहतात. नाही, मला बघायचंय ते. सगळा दिवसभराचा कार्यक्रम बरोबर ऍडजस्ट करून त्या वेळात ते घरी असतात. त्या सगळ्या निरर्थक असतात. पुन्हा डिटेक्टिव्ह आणि तीव्र लैंगिक विषयाच्या मालिका बघणे आपलं आज्ञाचक्र खराब करून घेणं आहे. अतिप्रेमाचा वर्षाव, माझा लाडला, तरी बरं आता 1-2च असतात. पूर्वी तर हा प्रकार खूपच बघायचे, जेव्हा कमीत कमी 6-7 मुलं असायची आणि त्यामध्ये फक्त एकच आईचा लाडका असायचा. मग तो जेवला का, झोपला का, कपडे घातले का, अभ्यास केला का, सगळं लक्ष. तो लाडला बेटा कधी आयुष्यात सक्सेसफुल होत नाही, कारण सगळी एनर्जी त्याच्यामध्ये अडकलेली असते. त्याला फ्री मुवमेंटच नसतं. आई पण फ्री नसते, तो मुलगा पण फ्री नसतो. अतिचिंता, अति तिरस्कार, क्षमाशील वृत्तीचा अभाव, बघतोच त्याच्याकडे, सगळं लक्ष त्याच्यामध्ये, मग झोप पण येत नाही त्याच्यामध्ये. आणि नास्तिक कुतार्किक प्रवृत्ती, त्याने काय होतं, तो काय देव बोलतो का? हे चक्र आम्ही इथे बघतो आणि अचूक तुमच्या समस्येबद्दल सांगता येतं. सहस्रार चक्र खूप महत्वाचं आहे. खरं तर तुमच्या सगुण आणि निर्गुण, म्हणजे दृश्य आणि अदृश्य सृष्टीतला मधला दरवाजा आहे तो, पार्टिशन. आणि या ग्रंथी इथे पिनेल ग्लँड आहे, आणि मिलॅटोनिन, ऑक्सिटोसिन आणि डोपामिन, तुमचे हॅपी हार्मोन्स. तुमची झोप जितकी चांगली, जितकी शांत, तितकी तुमची प्रकृती चांगली असते. म्हणून झोपेचे महत्व आहे. याच्यामध्ये आपण डिप्रेशन, गुरुकृपा, अतिचिंता, डोक्याला लागलेला मार हे सांगू शकतो. मग ते बालपणी पण असेल मार तरी आम्ही सांगू शकतो. त्याच्यानंतर आपण येऊया ब्रह्मरंध्रापासून स्थूल शरीरावर पसरलेल्या 72,000 नाड्या. आपल्याकडे इथे काही स्पा केंद्र वगैरे असतील, मसाज सेंटर असतील, त्याचं कारण हे आहे. सुजोक आहे, आता हल्ली ऑरिक्युलर, सगळं तुमचं शरीर याच्यावर आहे. सगळं शरीर तुमच्या तळपायावर आहे. म्हणून तुमच्याकडे ते कास्याची वाटी मसाज करायचा जो प्रकार आहे ना, आता त्याला आणखीन मेकॅनिकल आलेला आहे. त्याचा फायदा आहे, कारण ते दाब बिंदू आहेत. ते दाब बिंदू जरी स्किनवर असले, त्वचेवर असले, तरी त्याचा संबंध आतल्या सगळ्यात मोठमोठ्या प्रमुख अवयवांशी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर अंगठ्याच्या जवळचे दाब बिंदू दाबले तर तुमचं लिव्हर ठीक होतंय. या ऊर्जावाहक नाड्यांचा अभ्यास वेगळा करावा लागतो. अक्युपंक्चरिस्ट पण त्याचा अभ्यास करतात. तुमचे सगळे सण, व्रते, संस्कार, विधी, परंपरा, त्याच्या मागे आपल्या ऋषीमुनींचं दाब बिंदूंचं शास्त्र आहे. तुमचे सौभाग्याचे अलंकार का कुठे घालायचे, त्याच्यामुळे काय फायदा होतो, हा अभ्यास आणि संशोधन करण्याचा विषय आहे. त्याचे पुरावे आम्ही देऊ शकतो. आपलाच हा अभ्यास विदेशातले लोक किती संशोधन दृष्टीने बघतात. एक फिल्म दाखवतो, याची आठवण झाल्यावर आम्हाला तर गृहपाठ विसरल्यावर काय शिक्षा मिळणार आहे माहित असायचं. आणि आज त्यांनी संशोधन करून सांगितलं
कारण ज्या टीचरने आम्हाला शिक्षा दिली त्यांना कदाचित माहीत नसेल, पण आज विदेशातल्या संशोधनाने सांगितलं की हे जे आपले आहेत हे स्मृतिबिंदू आहेत मेंदूतले, म्हणून हे दाबून तुम्हाला उठाबशा करायच्या आहेत. 14 प्रमुख नाड्या आपल्याला आक्यूशास्त्राने दिलेल्या आहेत. त्या 14ही नाड्या आपण बघू शकतो. उदाहरण म्हणून आपल्यापैकी कोणी आक्यूशास्त्राचा अभ्यास करणारे आहेत का? हात वरती करा. त्यांना ह्या नाड्या ओळखीच्या आहेत आणि आपल्या सूक्ष्म शरीरातल्या नाड्या त्याच जागी आपल्याला बघता येतात. आणि आम्ही त्यांना सांगू शकतो अॅक्युपंक्चर पॉइंट तुम्ही कुठला वापरा कुठल्या व्याधीसाठी. आता त्यांचा अभ्यास आहेच, पण हा आणखीन स्पेसिफिक अभ्यास आहे म्हणून महत्वाचा आहे. याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी विदेशात तयार झाली त्याला आपण PIP म्हणतो, पॉली कॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी. त्याची एक वेगळी पद्धत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एका विशिष्ट ट्यूबलाइट खाली उभं केलं जातं जो तुमचा सूर्यप्रकाशाचा स्रोत आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं भौतिक शरीर न दिसता तुम्हाला ऊर्जा शरीर बघता येतं. आणि म्हणून ऑरा फोटोग्राफी जो शब्द जास्त पॉप्युलर आहे म्हणून वापरतोय आम्ही, त्याला बायोफिल्ड स्कॅन म्हणतो. याच्यामध्ये तुमच्या भोवती असलेलं विद्युत चुंबकीय क्षेत्र तसेच सूक्ष्म शरीरातील ऊर्जा केंद्र, ऊर्जावाहक नाड्या आणि पंचकोशाचं चित्रीकरण होत असतं. कारण आपल्या चक्रांचा संबंध पंचकोशाशी आहे. त्याच्यामुळे ही सगळी माहिती आपल्याला अदृश्य माहिती दृश्य स्वरूपात दाखवता येते आणि त्याच्यावर रिपोर्ट्स लिहिता येतात. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघता येतं? डोक्याभोवती असलेल्या रंगीत तेजोलाची माहिती मिळते. 7 प्रमुख चक्रांपैकी असंतुलित झालेली चक्र बघता येतात. 14 प्रमुख नाड्यांपैकी बाधित ऊर्जावाहक नाड्यातील खंडित प्रवाह बघता येतो आणि विविध उपचारचं सक्सेस रेट बघता येतो. तुम्ही कुठलीही थेरपी द्या, आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, योगा थेरपी, तुमचं मर्म चिकित्सा, तुम्हाला त्याचा शरीरावर काय झालेला, सूक्ष्म शरीरावर किती प्रगती झाली हे फक्त बायोफिल्ड स्कॅन मधूनच बघता येतं. कसं बघता येतं? पुन्हा चरक संहितेमध्येच त्यांनी दिलेलं आहे की छायाप्रभा हा तुम्हाला 7 रंगात दाखवेल. त्याच्यातले जे कलर्स फिके कलर्स आहेत, ब्राईट कलर्स आहेत, ते सकारात्मक ऊर्जेबद्दल सांगतात आहे आणि जे डार्क कलर आहेत, गडद रंग आहेत, ते तुम्हाला नकारात्मक ऊर्जेबद्दल माहिती देतात आहे. इतकं स्पष्ट दिलेलं आहे आयुर्वेदाच्या पुस्तकात. आणि म्हणून आज आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा संबंध जर आपण वैदिक शास्त्राशी लावला, ज्याला आम्ही इंटिग्रेटेड अप्रोच म्हणतो, होलिस्टिक हिलिंग म्हणतो, सगळ्या पथीमधलं बेस्ट घ्या आणि त्या पेशंटला संपूर्ण बरं करा. सारांश, वैदिक शरीरशास्त्रानुसार आपल्या पंच ज्ञानेंद्रांना आपल्याला आपले फक्त भौतिक शरीरच जाणवते व आपण त्याला खूप महत्व देतो, परंतु आपले भौतिक शरीर निर्जीव आहे. मग माझा हात कोण वरती करतंय? सूक्ष्म शरीरातल्या चेतनेमुळे, प्राणशक्तीमुळे. जर ही प्राणशक्ती नसेल तर हात काय, त्याचं काहीच हालणार नाही त्या व्यक्तीचं. सारांश, आत्मबोध, आत्मशोध. आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आत्मदर्शन व्हावं. मग त्याचा अभ्यासक्रम काय आहे? सूक्ष्म शरीराचं विज्ञान जाणून घेणं आहे. काही मूर्त्या काही तुम्हाला दाखवतोय आता, ही टेक्नॉलॉजी कशी आपण वापरू शकतो. ही आपल्याला डोळ्यांना दिसणारी मूर्ती आहे. इथं जर आपण सूक्ष्म तरंग बघितले या भोवतीचे, तर हा हिरवा कलर जास्त आहे. हिरवा कलर हा 7 रंगातला मधला कलर आहे आणि तो संतुलित कलर आहे. म्हणजे तुमचं खूप डोकं तापलंय, काहीतरी भानगड झालेली आहे. तुम्ही जर एखाद्या रूम मध्ये गेलात आणि त्याच्यात फक्त हिरवा कलर असेल तर 15 मिनिटात तुम्ही शांत होणार आहात. या रंगांना फ्रिक्वेन्सी आहे आणि या फ्रिक्वेन्सीची ट्रीटमेंट तुम्हाला लागू पडते. दत्त महाराजांची मूर्ती आहे इथे आणि याच्यामध्ये गोल्ड फ्लेक्स बघतोय मी. म्हणजे खूप पॉवरफुल जागा आहे ही. इथं जर तुम्ही एखादी व्यक्ती खूप जाऊन उभी राहिली, शांत, काय प्रार्थना असेल ती केली, तर तिथली पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही घेऊन गेला तर तुमचं काम होणार आहे.
काही मंदिराभोवतीचे स्कॅन्स आहेत. द्वारकेचं द्वारकाधीश मंदिर आहे, त्याच्याभोवती संपूर्ण मोठा गोलाकार कवच आहे. या कवचामुळे किंवा तुमच्या गुरुसाधनेमुळे तुमच्याभोवती असलेल्या कवचामुळे अपमृत्यू, व्याधी, अपघात होत नाहीत. याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. मी त्या गुरुजींशी बोलत होतो की मी असा अभ्यास करतोय, इथे ध्यान लवकर लागतं. ते म्हणे डॉक्टर मी अजून तुम्हाला माहिती देतो. पाकिस्ताननी याच्यावर अचूक बॉम्ब गोळा केलेला आहे दोन्ही युद्धामध्ये. तो बॉम्ब गोळा क्रॉस करून पडतो खाडीमध्ये किंवा अलीकडे समुद्रात पडतो. हे कवच म्हणून काम करतं. तुमच्या भोवतीचं, तुमच्या साधनेचं कवच तुमचं संरक्षण कवच आहे. म्हणून साधना करणं फार गरजेचं आहे. पिरॅमिड, हल्ली आमच्या मुंबईत पिरॅमिड थेरपी सुरू झाली. ज्यांना काही व्याधी आहेत ते पिरॅमिडमध्ये जाऊन 1-1 तास बसतात. त्यांचे 1 महिन्यापूर्वीचे आणि 1 महिन्यानंतरचे मेडिकल रिपोर्ट बदललेले आहेत. कारण इथे वैश्विक चैतन्य सरळ ओढल्या जातं. हे ओढल्या जातं, याच्या ज्या काही समभुजा आहेत त्याच्यातून ते खाली जातं, त्याच्या तळाशी जातं बॉटमला, आणि 1/3 वरती येऊन तिथे सगळ्यात जास्त ती ऊर्जा जमा होते. आता तुम्हाला सिक्रेट सांगतो इजिप्तच्या पिरॅमिड्स मधलं. त्या ज्या ममीज ठेवलेल्या आहेत ना, त्या खालून 1/3 अंतरावर ठेवलेल्या आहेत. म्हणजे हे प्राचीन विज्ञान आहे, काही आजचं उद्याचं नाही आहे. याचा अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी अनेक संस्कृतीमध्ये केलेला आहे. आज त्याला फक्त पुरावे द्यायची गरज आहे. म्हणजे तरुण लोकांना असंच कान, हेच कान, तुम्हीच कसं म्हणता, आम्हाला तर दिसत नाही, हा प्रश्नच नको आम्हाला. रायगडाचं टकमक टोक आहे. इथली ऊर्जा वलय बघून मी सांगितलं की एखादी व्यक्ती, आजारी व्यक्ती तिथे गेली, म्हणे मला औषध चालत नाही, माझ्याकडे पैसे नाही औषध घ्यायला, ती जर रोज जाऊन तिथे उभी राहिली तर ती बरी होऊ शकते. आपले ऋषीमुनी आणि आपले आज सुद्धा हिमालय आणि तिबेटातले जे ऋषी आहेत ते जर आजारी पडले, काही व्याधी झाल्या, तर ते डॉक्टरकडे जात नाहीत. ते कमीत कमी कपड्यामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बसून राहतात आणि 2-3 दिवसात आपोआपच बरे होतात. आणि आपण सूर्यदेवाचं दर्शनही घेत नाही. याचं कारण असं की तो जरी सूर्याचा पांढरा रंग असेल तरी त्याच्यामध्ये 7 फ्रिक्वेन्सीज आहेत. तुम्ही जर तो क्रिस्टल मधून काढला तर तुम्हाला 7 रंग दिसतील, आणि ते रंग म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. आणि आपल्या शरीराच्या त्वचेखाली इतके रंगीबेरंगी अवयव आहेत, आणि त्या प्रत्येकाला फ्रिक्वेन्सी सूर्यदेव देऊ शकतो. हा जो सूर्य आहे आपल्याला रोज पांढराच दिसतो, पण त्याचा जर स्कॅन केला तर हे जे पट्टे आहेत ना, हे रोजचे वेगळे आहेत. मी काही फार अभ्यास केला नाही, पण असं लक्षात आलं की हे पट्टे का रोजचे वेगळे आहेत. तर तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये बघा, आज शुभ दिवस, उद्या अशुभ दिवस, परवा वर्ज दिवस. हे जे दिवसाचे आपल्या ऋषीमुनींनी जे केलेलं आहे, माझा अभ्यास नाही जास्त, कारण मी मेडिकल मधून असल्यामुळे मी थोडंसं व्याधींवर जास्त बोलतो, पण तुम्हाला प्रत्येक रोजचे तुमचे सूर्याचे फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी असते. हा सूर्यग्रहणाचा आहे, इथे चंद्रबिंबाने झाकलेला आहे. तुम्ही बघा, इथले अवयव वेगळे आहेत आणि इथले अवयव सुस्थितीत आहेत. मग आठवा आपल्या ऋषीमुनींनी काय सांगितलंय, सूर्यग्रहणाच्या वेळेस कृपया अन्न शिजवू नये, कारण ती दूषित ऊर्जा त्याच्यामध्ये जाणार असते आणि नंतर ती आपण खाल्ली तर पोटामध्ये जाणार आहे आणि आपले नाभीचक्र दूषित होणार आहे. काही गरोदर स्त्रियांचे, हे गरोदर स्त्रियेचं नाभीचक्र नाही, येणाऱ्या बाळाचं आहे ते पॉझिटिव्ह एनर्जी. आणि ऋषीमुनींनी जे सांगितलंय की त्यावेळेस चांगलं ऐका, चांगलं वाचा, चांगलं बघा, कारण आपल्या 70% पाण्याचा अंश आहे आणि गर्भजल आणखीन तुमचं पर्सेंटेज वाढवतं. त्यामुळे जे काही तुम्ही आई ग्रहण करत असते ते सगळं बाळाला पोहोचत असतं. आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत, मोठी मुलं झालेली आहेत, पण आई वडिलांसाठी डोकेदुखी, कारण काहीच बरोबर नसतं त्यांचं, आणि त्याचा उगम आम्हाला ते बाळ पोटात असताना आईवर, वडिलांवर जे काही अन्याय म्हणा, काही परिस्थितीमुळे काही संकट आलेली असतील, त्याचा परिणाम आपण बघतोय. तुम्हाला माहित असेल की आता जपानमध्ये
तुम्ही हे क्रिस्टलायझेशन होतं, तुम्ही एक काचेच्या पेल्यात पाणी घ्या आणि त्याच्यावर खूप छान प्रेमयुक्त संवाद करा, त्याचे क्रिस्टल्स इतके सुंदर तयार होतात. आणि तुम्ही त्याच पाण्याला अपशब्द दिले तर त्याचे क्रिस्टल्स होत नाहीत. हे सगळा प्रकार अभ्यासाचा आहे. आपल्या ऋषीमुनींनी याच्यावर संशोधन केलेलं आहे, लिहिलेलं आहे. आपल्याला ते पुढा जगापुढे आणायचं आहे. आणि मग ही बाळ आजी आजोबा सगळं दुखणं विसरतात, गोळ्या विसरतात घ्यायला, नातू बरोबर असतील तर. का? कारण ते बाळ सगळं पॉझिटिव्ह एनर्जीचा मोठा फुगा असतो, तो धडाधड सोडत असतो पॉझिटिव्ह एनर्जी. आणि ही बाळं आपल्या आईवडिलांचा ऑरा बघतात. जवळजवळ 3-4 वर्षापर्यंत त्यांचा कुठल्याही वस्तूकडे, कुठल्याही व्यक्तीकडे बघून त्यांना रंग दिसतात. म्हणून ते बाळ आपल्या आई वडील लवकर ओळखतात. एखादी बाहेरची व्यक्ती सूट बुटात हातात चॉकलेट घेऊन त्या बाळाला ये माझ्याकडे ये म्हणाल तर तो बाळ फक्त 2 मिनिटं इथे बघतं आणि लगेच मान, ते बघायचं नसतं त्याला. ही बाळं आपला ऑरा बघतात आणि याच्यावर विदेशात खूप संशोधन सुरू आहे. त्याच्यामुळे आज जी आपण फोटोग्राफी करतोय ती सूक्ष्म देहाची करतोय, स्थूल देहाची आपण करत नाही, कारण ते तर आपल्याकडे आहेत मोठमोठे मशीन्स. काही कालानंतर आपण कारण देह बघू शकणार आहे. कारण देहाचं महत्व आणखीन वेगळं आहे. महाकारण देह मात्र कधी आपल्याला बघता येणार नाहीये. मग काय वैशिष्ट्य आहे आमच्या स्कॅनचं? कोणताही अपवाद नाही. 1 दिवसाचं बाळ, गरोदर स्त्रिया, पेसमेकर, आर्टिफिशियल हार्ट वॉल याचं आपण स्कॅनिंग करू शकतो. मेडिकल मध्ये खूप रेस्ट्रिक्शन्स आहेत. भौतिक, मानसिक, भावनिक व्याधी आणि आध्यात्मिक समस्यांसाठी नव्हे तर भूतकाळातील घटना आणि भविष्यकालीन समस्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. कोणत्याही दुष्परिणामाची शक्यता नाही. उदाहरणार्थ एक्सरे नाही, काही तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह इंजेक्शन दिले नाही जे तुम्हाला आम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह द्यावे लागतात पेट स्कॅन साठी, ते नाही. 8 फुटांहून तुमची फोटोग्राफी होते, कारण तुमचं 4 फुटामध्ये कोणी येऊ शकत नाही. 8 फुटांहून तुमच्याबद्दल सगळी माहिती आम्ही घेत असतो. इनसाइड आउट स्कॅनिंग पद्धती म्हणजे तुमच्या शरीरातून आपली प्रत्येक क्षणाला या वैश्विक चैतन्याशी देवाणघेवाण होत असते, ज्याला ऋषी मुनींनी ऊर्जा कण म्हटलेलं आहे, ज्याला जर्मनीने बायोफोटॉन्स म्हटलेलं आहे. आणि हे बायोफोटॉन आपण सतत एक्सचेंज करत असतो या विश्व चैतन्याशी. ते जे एक्सचेंज आहे तेच आपण कॅप्चर करतोय. आपण तुमच्यावर कुठलाही दुसरा स्रोत सोडून इन्फॉर्मेशन घेत नाहीये, म्हणून ते अचूक आहे. भविष्य सूचक म्हणजे भविष्यातील काय आरोग्याच्या समस्या सांगू शकतं. आरोग्य विषयक, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक समस्यांचे मूळ कळतं आणि त्यामुळे प्रभावी उपाययोजना करता येतात. बऱ्याच वेळा तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल येत असतात, मेडिकल रिपोर्ट्स, पण तुम्हाला त्रास होत असतो, व्याधी त्रास देत असते, तेव्हा आपल्याला बायोफिल्ड स्कॅनची मदत घ्यावी लागते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांच्या मानसिक आणि भावनिक समस्यांसाठी अत्यंत उपयुक्त निदानाचे तंत्रज्ञान. जगामध्ये जिथे जिथे हे बायोफिल्ड स्कॅनचं टेक्निक आहे, सेंटर्स आहेत, तिथे तुम्हाला आश्चर्य वाटेल, लेडीजची संख्या जास्त आहे. कारण त्यांचे भावनिक आणि मानसिक व्याधी समस्या संपूर्ण शरीरावर परिणाम करतात, पण रिपोर्ट्स नॉर्मल असतात. आणि कोणत्याही विशेष आणि महागड्या उपकरणाची गरज नाही आहे. तुम्हाला काही 10,000, 15,000, 16,000 पेट स्कॅन सारखे द्यावे लागत नाहीत. आपल्या असाध्य, दुर्धर आणि अनुवांशिक व्याधीचे तसेच मानसिक भावनिक समस्यांचे मूळ कारण भौतिक शरीरात नसून सूक्ष्म शरीरात आहे. म्हणून मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल येतात असे आपले प्राचीन विज्ञान सांगते. भविष्यातील शारीरिक आणि आर्थिक हानी टाळण्यासाठी आज सूक्ष्म शरीराची फोटोग्राफी हा एक उत्तम पर्याय आहे व त्यावर उपाययोजना सुद्धा उपलब्ध आहेत. असो, याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा स्टुडिओ असतो.
जो तुम्हाला डार्क रूम असते त्याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट पद्धतीने उभं राहायचं असतं आणि तुम्ही याचं स्कॅन करू शकता. आता आमच्याकडे याचे 4000 शुल्क आहे. स्त्रियांसाठी अतिशय सेफ आहे, कारण तुमचं भौतिक शरीर याच्यामध्ये दिसत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जगभर जेवढे सेंटर्स आहेत तिथे लेडीज आउट नंबर जेंट्स कॅन. बिल्डरची बायको ज्योतिषाने सांगितलं की याचे पुढचे 4-5 महिने फार वाईट असू शकतात, आमच्याकडे पाठवलं. स्कॅन वरून मी सांगितलं की ही आत्महत्येचा विचार करते आहे, आणि मग योग्य त्याप्रमाणे काउन्सिलिंग थेरपी देऊन आपण तिला त्याच्यापासून परावृत्त करू शकलो. एखादी स्त्री जेव्हा खूप धूमधडाक्यात लग्न करून जाते, आई वडील कर्ज करून लग्न करतात, आणि जेव्हा ती मुलगी 8च दिवसांनी परत येते आणि सांगते की मला जमणार नाही, तो जो मानसिक धक्का असतो तो आई वडील आणि त्या मुलीवरचा आपण रेकॉर्ड करू शकतो. अजून काही स्कॅन दाखवतो आणि मग आपण थांबूया. लोकांना हवं असतं की चांगल्या लोकांचा स्कॅन कसा असतो. हा सगळा हिरवा रंग, हे आज्ञाचक्र केवढं पॉवरफुल आहे बघा. विशुद्धी चक्रामध्ये चांगलं आहे, अनाहत चक्र चांगलं आहे, खूप कमी नाभी चक्रामध्ये इश्यूज आहेत. वयामुळे थोडंसं आपल्याला स्वाधिष्ठान चक्रामध्ये काही बघायला मिळतंय. हे आमच्यासाठी 85,000 मधले काही 2-3 स्कॅन असे आहेत की जे खूप छान आहेत, खूप सुस्थितीत आहेत. एखादी व्यक्ती, आता इथे मी काय तुम्हाला खूप शिकवलं नाही, पण हा रंग इथे बघा, आणि ही व्यक्ती जशी जवळ आली इथला रंग बदलतोय बघा. म्हणजे तुमचा संपर्क कोणाशी आहे हे पण महत्वाचं आहे. पराभौतिक शास्त्राचे नियम वेगळे आहेत बरं का. 2 पॉझिटिव्ह पोल अट्रॅक्ट इच अदर, 2 निगेटिव्ह पोल्स अट्रॅक्ट इच अदर. मॅग्नेट थेरपी इथे चालत नाही. काही चांगले साधकावस्थेचे हे फोटो आहेत. हे विशुद्ध चक्र बघा केवढं मोठं आहे. हे विज्ञानमय कोश असल्यामुळे तुमच्याकडे काही अगदी विशेष विज्ञान असेल तर तुमचं विशुद्धी चक्र खूप मोठं बघायला मिळतं. काही डॉक्टर्स आहेत जे आमच्याकडे येऊन स्कॅन करतात आणि सांगतात की मी आता क्रियायोगाला बसते आणि आता माझं स्कॅन करा. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघता येतं की कशी विधेयी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आपण सांगू शकतो. आमच्याकडे विजयवाड्याला एक सेंटर आहे जिथे आम्ही 3 महिन्यांनी जातो. तिथे खूप लोक पिरामिड खाली ध्यान करतात, पण खूप लोकांना इश्यूज होते. तर मी म्हटलं आपणच त्याच्यावर थोडासा अभ्यास करू. 15 मिनिटाचा वेळ दिला होता या स्त्रीला, आणि आम्ही सांगितलं की 15 मिनिटामध्ये खूप छान ध्यानावस्थेमध्ये ही गेलेली आहे. कारण आपण बघतोय की आज्ञाचक्र अजूनही सुस्थितीत आहे. बाकी चक्रांमध्ये पण इम्प्रूव्हमेंट आलेली आहे. पण दुसरी व्यक्ती 15 मिनिटांनंतर तिला सांगितलं की तुम्ही ध्यानामध्ये गेलाच नाहीत. हे सगळे पुरावे आज आपण देऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला एखादा नामजपाचा किंवा एखादा मंत्र देऊन जप करायला लावला तर 21 दिवसांनी काय फरक पडला हे सुद्धा आपण दाखवू शकतो, आणि ती व्यक्ती सुद्धा आपल्याबद्दल सांगते की नाही मला खूपच फरक जाणवतोय वगैरे वगैरे वगैरे. प्राणायामामध्ये तुमचा ऑरा बदलतो, कारण तुम्ही काही विशिष्ट कमी पडलेली ऊर्जा घेत असता आणि तुमचे चक्र संतुलित होत असतात. त्यामुळे याच्यावर आणखीन संशोधन करायची गरज आहे. एखादी व्यक्ती सगळं मेडिकल टेस्ट करून येत असते आणि म्हणते पण ते नॉर्मल आहे, पण मला तर त्रास होतोय. तेव्हा आपल्याला इथे हृदय चक्रामधला हा दूषितपणा बघून त्याच्यावर उपाययोजना करता येतात. तुमचं सायटिका आम्ही स्कॅनवर सांगतो. आम्ही काही तुम्हाला MRI करायला पाठवत नाही, आणि याच्यासाठी अक्युपंक्चर ही सगळ्यात चांगली ऊर्जा थेरपी आहे. डिप्रेशन 6 महिने अगोदरच आम्ही सांगू शकतो की तुम्ही आता थोडंसं कवचातून बाहेर या. जे काही झालंय ते मागच्या जन्मातलं कर्मफळ आहे, आणि हे समजून काही बाथ थेरपी, काही वेगळ्या प्रकारची रेकी देऊन यांना बरं करता येतात. एखाद्या व्यक्तीच्या आतमध्ये काय गडबड आहे हे ते आम्हाला बाहेरच्या रंगावरूनच कळतं. ही एक केस आमच्याकडे आली होती ब्रेस्ट कॅन्सरची.
टाटामध्ये गेली. टाटाने सांगितलं की हो तुम्ही 2-3 दिवसांनी आपण बायोप्सी करू. ती व्यक्ती सरळ आमच्या सेंटरला आली आणि आम्हीच सांगितलं त्यांना की तुमच्या लेफ्ट ब्रेस्टमध्ये मोठा इश्यू आहे आणि तुमचे डाव्या काखेतले लिम्फ नोड हे सुजलेले आहेत. तोच रिपोर्ट 8 दिवसांनी आपल्याला टाटाने दिला आहे. त्याच्याबद्दल बरेच कॉम्प्लिमेंट्स आले होते. काही व्यक्ती आम्ही सांगतो की तुम्हाला डायबिटीज असू शकतो. छे डॉक्टर आमच्याकडे कोणालाच डायबिटीज नाही. मग आम्ही सांगतो ही टेस्ट करा आणि त्याच्यात ते पॉझिटिव्ह येते. काही व्यक्तींना आम्ही अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला हा त्रास देऊ शकतो ही जागा मेंदूतली, आणि काही महिन्यानंतर त्या व्यक्तीला डाव्या बाजूचा पॅरालिसिस झाला आणि तेव्हा त्याच्या MRI मध्ये याच स्पॉटचा उल्लेख होता. हा मुलगा आपल्याकडे आला होता 19 वर्षाचा, रविवारी आला होता आणि मी त्याला म्हटलं की बाबा रे तुला लवकरात लवकर उपाययोजना करायची आहे, कदाचित तुला उभं राहता येणार नाही काही दिवसामध्ये. इतकं त्याचं संतुलन डोक्याचं जाणार होतं. हा आपला डोक्याचं आपल्या उभं राहण्याचं संतुलन ठेवणारा हा मेंदूचा भाग आहे. इथे दाखवलाय मी तुम्हाला अनॅटॉमिकल मध्ये. आणि शुक्रवारीच त्याच्या आईचा फोन आला, अरे माझं बाळ उभं राहू शकत नाहीये. तर हा सगळा भाग आपल्या ऋषीमुनींचा विज्ञानाचा आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. काही मुलं शाळेमध्ये जेव्हा आम्ही लेक्चर देतो तर त्या वर्ग शिक्षिका म्हणजे क्लास टीचर समोर आपल्या वर्गातले जे डिस्टर्ब करणारे मुलं डोळ्यासमोर येतात आणि त्यांना जेव्हा आमच्याकडे पाठवलं जातं आम्हीच त्याच्याबद्दल सगळं सांगतो की हा मुलगा असा असा आहे. हो 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 डॉक्टर खरं आहे. आणि काही लोक यांना सायकॅट्रिस्ट कडे पाठवतात, पण आपण ऊर्जा उपचाराने त्यांना 8 दिवसात बरं करतो. काही उद्धट मुलगा किंवा मुलगी असतात, पालकांचं ऐकत नाही, शिक्षकांचं ऐकत नाही, गृहपाठ करत नाही. त्यांना रेकीच्या माध्यमातून औषधाशिवाय बरं करण्याची ऊर्जा उपचार आज उपलब्ध आहेत. काही पेशंट 17-18 हजार रुपये खर्च करून टोटल मेडिकल चेकअप करतात, सगळे नॉर्मल, पण जो प्रॉब्लेम असतो तो मानसिक आणि भावनिक असतो. तो आपल्याला स्कॅन मध्ये बघून योग्य उपचार करता येतात. काही लोकांचं पुढे मानेचा त्रास होणार असतो आणि नंतर मग एक्सरे काढतात. तीच माहिती त्या एक्सरे रिपोर्ट मध्ये येत असते. लिव्हर कॅन्सरची केस आहे ही आणि 2च दिवसात ही व्यक्ती गेली. कारण आम्हीच सांगितलं होतं की आता फार काही राहिलेलं नाहीये तुमच्यासाठी. कारण आपण सुषुम्ना नाडी बघितली, ज्या 72,000 नाड्यांमध्ये जी सुषुम्ना नाडी आहे ती आपल्याला जिवंत ठेवते. कारण त्याच्यामध्ये आपले चक्र आहेत, 7 चक्र आपले सुषुम्ना नाडीत आहेत. आणखीन तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा लक्षात येईल की हे जे नर्व प्लेक्सस आहेत हे चक्र नाहीत. हे एक विद्यार्थी आमच्या कोर्सचा होता आणि मी बघितलं स्कॅन आणि म्हटलं अरे बाबा काय पडला होता पाठीवर. हो हो म्हणे डॉक्टर पडलो होतो आणि एक कॉम्बिफ्लॅम घेतली आणि माझं दुखणं गेलं. मी म्हटलं ते गेलेलं नाहीये, ते तिथे आहे अजून, ते त्रास देऊ शकतं. आणि 4 ते 5 महिन्यांनी मला त्याचा फोन आला दवाखान्यातून, डॉक्टर माझा उजवा पाय ट्रॅक्शन मध्ये धरून ठेवलेला आहे कारण माझी उजवा कंबर खूप दुखते आहे. ही व्यक्ती सरळ उभी राहू शकत नव्हती कारण सगळी ट्रीटमेंट झाली होती. पण आम्ही जेव्हा अॅक्युपंक्चर पॉइंट हा GB30 पॉइंट आहे तिथं जर सुई टाकली तर हा पाय नीट काम करणार आहे. वशीकरण आणि करणी बाधा त्याचाही प्रभाव खूप वाढलेला आहे. म्हणजे थोडक्यात अघोरी साधू सुद्धा खूप ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि आपल्याला त्याच्यापासून वाचवण्यासाठी आपल्या भोवतीचं कवच पॉवरफुल करायला पाहिजे. आणि म्हणून नाम मंत्र जप, सद्गुरूंचा मंत्र असेल तर तो त्याचा जास्तीत जास्त जप झाला पाहिजे. काही लोकांना मी सांगतो की ह्या टेस्ट करा, तुम्हाला गडबड आहे इथे, आणि त्या टेस्ट जेव्हा पॉझिटिव्ह येतात तेव्हा ते आम्हाला व्हॉट्सअपवर सांगतात खूप खूप धन्यवाद वगैरे वगैरे. काही पेशंट कोमापर्यंत गेलेले असतात, त्यांना आपण एकदा हॉस्पिटलमधून घरी आणल्यावर काही
ज्याला मी कॉम्प्लिमेंटरी CAM कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणजे आपले पारंपरिक ऊर्जा उपचार जे आपले 5000 वर्षापासून चालू आहेत त्याच्यावर जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर या बाईंना आपण पूर्णपणे बरं केलं. आणि जेव्हा आम्हाला त्याचा इंटरव्ह्यू हवा होता त्यांनी सांगितलं मी आळंदीला आलेले बरं का. आणि डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं आता नातेवाईकांना बोलून घ्या. तर ऊर्जा उपचार सूक्ष्म देहाचा अभ्यास हा इतका महत्वाचा आहे. गुडघेदुखी योगा टीचरच होत्या या म्हणजे सगळा प्रकार करून झाला. आम्ही रेकी आणि क्रिस्टल थेरपी दिली. गुडघ्यातली नकारात्मक ऊर्जा साफ करून दिली. गुडघ्याचं दुखणं गेलं. हा मुलगा 5 वर्षाचा गेली 3 वर्षापासून फ्रॅक्चर होता इथे आणि ते हाड काही जुळलं नव्हतं. त्याची आई त्याला शाळेमध्ये बाकावर बसवायची आणि शाळा सुटल्यावर तिथूनच उचलायची आणि घरी घेऊन यायची. त्याच्या आईने सगळे आशा सोडल्या होते की माझं बाळ आता कधी उभं राहणार. आणि काहीतरी 20 सिटीमध्ये आपण ते हाड जोडून दिलंय. पारंपरिक ऊर्जा उपचार. काही पेशंट 20-20 वर्षापासून त्रास असतो पण आपण त्याला बरं करू शकतो. एक 15 वर्षापूर्वीची ऍक्सिडेंटची जखम भरतच नव्हती. स्किन ग्राफ्टिंग केलं होतं 3 वेळा पण आपल्याकडे येऊनच ती जखम भरली. सोरायसिस 2-2, 3-3 वर्ष लोक ट्रीटमेंट घेतात पण जर ऊर्जा उपचार केलं त्यांचे चक्र संतुलित केले तर आपल्याला रिझल्ट खूप चांगला आणि लवकर मिळतो. बऱ्याच वेळा आपण मनुष्याचे स्वभाव सुद्धा बदललेले आहेत कारण तुमचं मागच्या जन्मातले ऋणानुबंध असतात तसे. असो सारांश बायोफिल्ड स्कॅन मध्ये तेजोवलय आणि ऊर्जा शरीर बघितले जाते. वैदिक मानवी शरीरशास्त्राच्या अभ्यासाने बायोफिल्ड स्कॅनच्या विश्लेषणाला मान्यता प्राप्त होते. चक्र आणि पंचकोश व चक्र आणि शरीरातील विशिष्ट व्याधींचे परस्पर संबंध बायोफिल्ड स्कॅन मधील माहितीचे अचूक स्पष्टीकरण करतात. स्कॅन मध्ये केवळ वर्तमान व्याधीचे वर्णन असते असे नाही तर त्याचबरोबर शरीरावर अद्याप दृश्यमान नसलेल्या भविष्यातील शारीरिक मानसिक भावनिक समस्यांची पूर्व सूचना मिळते. स्कॅनमुळे मानसिक भावनिक समस्या जाणता येतात व आध्यात्मिक प्रगती कळते जिथे आधुनिक वैद्यकीय चिकित्सा विज्ञान अयशस्वी होते. बायोफिल्ड स्कॅन आरोग्याच्या समस्येचे मूळ कारण सूचित करते व त्यामुळे अचूक व प्रभावी उपाययोजना करता येतात. त्याच्यासाठी आमचे दर 2-3 महिन्याला कार्यशाळा होत असतात. अजून 2 विषय मी घेत असतो, आत्मशोध व आत्मबोध. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सूक्ष्म देहाची ओळख घ्यायची असते. आणि स्त्री आरोग्य व आभामणीचे विज्ञान, सण संस्कार विधी परंपरा यामागचे विज्ञान, तुमचे सौभाग्यगतीचे अलंकार त्याच जागी का असतात, तिथे कुठले दाब बिंदू आहेत, हे सुद्धा अभ्यासाचा किंवा एक लेक्चरचा विषय होऊ शकतो. त्याच्यामध्ये आज आमच्याकडे आभा मंडळ मराठी आणि हिंदी पुस्तक आहेत. पुस्तकाची किंमत 300 रुपये आहे. ज्यांना कोणाला त्याच्यामध्ये स्वारस्य असेल ते घेऊ शकतात. आणि इथे मी थांबतो.